आणून आग लावा, आणूनच लावा लागेल. रद्द करा, रद्द करा. अरे पुढे करा, खाली खाली खाली, अरे खाली. रद्द करा, रद्द करा. अरे नगर परिषदा करायचं का? अरे नगर परिषदेचं करायचं का? नगर परिषदेचं करायचं का? अरे नगर परिषदेचं करायचं का? अरे नगर परिषदेचं करायचं का? अरे नगर परिषदेचं करायचं का? शिवसाहेब बाहेर या, शिवसाहेब बाहेर या, शिवसाहेब बाहेर या, शिवसाहेब बाहेर या. अरे नगर परिषदेचं करायचं का? वाढीव नळपट्टी आकारणाऱ्या नगर परिषदेचं करायचं का? जय भवानी. काय सांगाल काका? ते कालपासून चांदोड नगर परिषदेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या या वर्षाला पाणीपट्टी आकारणीचे बिलं जे 1100 रुपये वार्षिक होते ते वार्षिक 3000 या दराप्रमाणे आणि त्या बिलाची पण रक्कम 1 एप्रिल ह्या सुरुवातीच्याच दिवशी भरण्याचं करता नागरिकांना त्यांनी नोटिसा पाठवलेल्या आहे. अजून ही जी पाणीपुरवठा योजना आपल्याकडे मंजूर झालेली आहे ती 24/7 म्हणजे 24 तास आणि 7ही दिवस 24 तास पाणी अशी ही मंजूर झालेली आहे. आणि त्याकरता त्यावेळेसच्या नागरिकांच्या सहभागातूनच ही पाणीपुरवठा योजना वर्गणी भरूनही कार्यान्वित झालेली. पण जर अनुभव जर बघितला तर आजही गावात कोणतीही पाणीपुरवठ्याची व्यवस्था जी वितरण व्यवस्था आहे ती अजून पूर्ण झालेली नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि जे बऱ्याच काही भागांना मीटर बसवलेले, काही भागांना मीटर पण नाही आहे. आणि जे मीटरची क्वालिटी त्यांनी निवडलेली होती ते मीटर जर लावलं तर पुढच्या मीटरच्या पुढच्या भागातून जोडलेल्या नळीला पाणीसुद्धा नीट पोहोचणी येत नाही. त्याच्यामुळे नागरिकांना त्या मीटरची सुद्धा अडचण होते. पाणीपट्टी वाढवण्याच्या संदर्भात नागरिकांचा विरोध नाही, पण पाणीपट्टी वाढवताना सारासार सगळ्या नागरिकांचा विचार करून ती टप्प्याटप्प्याने वाढविण्यात यावी. नवीन लोकप्रतिनिधी याही पूर्वी त्यावेळेसच्या सीओनी एक तहसील ऑफिसला सर्व नागरिकांची मिटिंग घेतलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये त्यावेळेस त्यांनी कबूल केलेलं होतं का कोणताही जे कर आकारणी आहे, मग ती घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, याची आकारणी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडून येतील इथे त्यांच्या संमतीने आणि त्यांच्या सहमतीनं तेथे ती करण्यात येईल असं त्यावेळेस कबूल केलेले. आणि हे कबूल केलेलं असताना आता नुकतंच कालपासून त्यांनी या नोटिसा वाटण्याला सुरुवात केलेली आहे. तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सगळ्यांनी का नागरिकांनी का ह्या तुम्ही नोटिसा वाटप नवीन निर्वाचित बॉडी येईपर्यंत त्या वाटू नये आणि त्याप्रमाणे त्यांनी तसं ते कबूल पण केलेलं आहे. आणि ही जी आकारणी करताना सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन एकदम 1100 ते 3000 न करता ते टप्प्याटप्प्याने वाढवण्यात यावे, जेणेकरून ते नागरिकांना भरणं पण सहज शक्य होईल. तरी एकदम नागरिकांवर एवढा मोठा बोजा त्यांनी टाकू नये आणि त्याप्रमाणे सीओ साहेबांनी या आश्वासनही दिलेलं आहे सर्वांच्या समोर आणि हे बिलं वाटवण्याचं त्यांनी थांबवलेलं आहे. आणि नवीन बॉडी येईपर्यंत, लोकप्रतिनिधी येईपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही असं त्यांनी कबूल केलं आहे. आणि ह्या पाणीपट्ट्या अन्यायकारक त्यांनी जी बिलं आकारणी केलेली होती त्याच्यामुळे नागरिकांचा जो मोठा उद्रेक झालेला होता आणि त्या उद्रेकातून आम्ही ह्या वाढीव बिलाची आम्ही येथे होळी केलेली आहे. काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही कागदाची होळी केली, काय म्हणून? काल चांदोड नगर परिषदेने चांदोड शहरातील सर्व नळधारकांना 3000 रुपये वाढीव पाणीपट्टीचे बिलं पाठवली. 3000 रुपये भरणं हे चांदोड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखं नाही. त्याचा निषेध म्हणून आज समस्त चांदोड शहरातील नागरिकांनी आज वाढीव वीज बिलाची होळी केली. व सर या ठिकाणी आज या चांदोडकरांनी कार्यालयाच्या समोर जी होळी केली, काय म्हणून केली आणि कशाकरता केली, काय सांगाल? नगरपालिकेमार्फत पाणीपट्टीचे बिलं वाटप सुरू आहे. तरी नव्याने आपण
उपविधीनुसार आपण 3,000 रुपये पाणीपट्टी बिलं वाटप केली. त्या विरोधात नागरिकांनी असंतोष दर्शवलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या समोर येऊन पाणीपट्टीचे बिलं जाळलेली.